रोल पाहणं, मला वाटतं तेच खरी आंतरराष्ट्रीय चित्रपट दर्जाची सुरुवात आहे असं म्हणा. आणि मराठी चित्रपट हा नेहमीच आंतरराष्ट्रीय होता. त्यामुळे संत तुकाराम जर तुम्हाला माहिती असेल तर त्यांनी फार मोठे अवॉर्ड्स घेतलेले आहेत. तर आता हा जो विषय आहे मुळात की पुरुषर की एंट्रोपी, जेव्हा आपण बार्डो जे म्हणतोय, तर शेवटी तुम्हाला कळलं असेल की मृत्यू आणि पुनर्जन्म
पडद्याच्या मागे बऱ्याच गोष्टी घडतात. आज पडद्याच्या पुढे आपण या सर्व कलावंतांना सत्कार करतोय आणि तोही हे विशेष सन्मान चिन्ह देऊन. त्यानंतर आणखी एक निर्माता जो स्वतः दिग्दर्शक आहे, राजेश मापुसकर, आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक पदार्पणात रोहन मापुसकर. विनंती करतो की आपण असं नसता व्हावे आणि या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा आणि याची भरपूर माउथ पब्लिसिटी करून 16 मे पासून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला रसिकांचा भरघोस पाठिंबा मिळावा अशी माउथ पब्लिसिटी करा. धन्यवाद. थँक्यू. हा, 2 मिनिटं नाही, 1 मिनिटं दोन्ही. त्यामुळे शक्यतो मोहन टाळा, कारण ह्याचं एकही फ्रेम जर बाहेर गेली तर पुन्हा फिल्म. सनी मी वाजून घेतली कंपोज वगैरे केलं. मराठी भाषेचा विषय आहे. ह्या महोत्सवामध्ये सिजन झालं ते एवढं ते ऑल इंडियामध्ये सगळ्यात उत्कृष्ट आहे माझं म्हणणं आहे. तुम्ही बघा, माझा आत्ता पाणी लोकांनी पाहिलेलं आहे. लोक थिएटरमध्ये येत आहेत, लोकांना थिएटरला याची सवय करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र शासनाने हा पुढाकार घेतलेला आहे आणि मराठीमधले निवडक सुंदर चित्रपट त्यांनी दाखवायचा एक संकल्प केलेला आहे. तेव्हा त्यांचं मनापासून अभिनंदन, आभार आणि फार फार मोठं कौतुक. पाणी हा चित्रपट आता ते पुरुषोत्तम बेर्डे जे आहेत, आमचे मुंडे, आशिष कम हे आमचे राजश्री एंटरटेनमेंटचे आशिष मुंडे आहेत, पुरुषोत्तम बेर्डे गुरुचं कौतुक त्यांनी एक फेस्टिवल खूप छान ऑर्गनाईज केलं आणि पाणी हा चित्रपट लोकांनी पाहिला. आणि त्यानंतर समस्त प्रेक्षकांचे की जे म्हणजे अपेक्षा खरंच नव्हती मला की एवढ्या संख्येने याल तुम्ही आणि आलात, त्याबद्दल तुमचंही आभारी आहे. ह्या अशा महोत्सवात मार्फत म्हणजे आम्ही आज बऱ्याच वर्षांनी सर आम्ही खरं तर आम्ही एकत्र जमलोय. कला त्याला जोडते आणि मी तो प्रयत्न करतो तो सायंटिस्ट उत्पल काय असेल हे सांगायचा आणि आईन्स्टाईनची थिअरी रिलेटिव्हिटी ऑफ ड्रीम्समध्ये नेतो. तेव्हा मला असं वाटतं बार्डो या चित्रपट महोत्सवामुळे पुन्हा रिलीज होईल हे रँडमनेस नाही आहे का? तर मला असं वाटतं की हा पिक्चर खरं तर का बनवला गेला माहीत नाही, पण मला बघताना जसं वाटलं त्यात त्रुटी असू शकतात, पण आपण नेहमी जमेच्या बाजू बघायला. कारण विज्ञान चित्रपटाद्वारे दाखवावं आणि तो एस इन्फायनाईट मधला तो लोकांना जोडावा. कारण का देर इज सम थिअरी कॉल्ड रेड थ्रेड विच मीन्स वी ऑल आर कनेक्टेड अँड इट इज ऑलवेज. आपण म्हणतो ना फॉर्म, त्याच्यात मी बोलतो की ऊर्जा ही फॉर्म बदलत असते. या चित्रपटात प्रोड्युसरचे पैसे गेले,
बाकीच्या लोकांचा वेळ गेला, त्यातली कला गेली, त्या गावांमधल्या लोकांमधल्यांनी जो सपोर्ट केला त्यांचा वेळ, त्यांची ताकद, या सगळ्यांचं म्हणून काहीतरी या कलेत गेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं, आपण म्हणतो ना की त्याच्यात माझी लाईन आहे की व्हॉल्यूम कधी बदलत नाही, तर तो फॉर्म वेगळा होतो. तर आज मला असं वाटलं, विज्ञान जेव्हा कलेबरोबर येतं तेव्हा अचानक असं वाटतं की अरे, आज मी खरं असं मला वाटते की मी शिक्षित झालो. आज मला असं वाटते की कला ही आपल्याला खरंच श्रीमंती देते, आणि ती मला आज या चित्रपट महोत्सवाद्वारे पुन्हा मिळाली. कदाचित तेव्हा आम्ही जेव्हा फिल्म केली तेव्हा एवढं कळलं नव्हतं, तर आज ते कळलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा समेवर येतो आणि सांगतो की हा चित्रपट महोत्सव असणं किती गरजेचं आहे. आणि सकाळी 10 वाजता येऊन चित्रपट आपण जर पाहू शकतो, तर मला असं वाटतं हे चित्रपट महोत्सव एक नवीन असे प्रेक्षक तयार करतायत. त्यामुळे फक्त स्टार बघायला नाही, तर मला वाटतंय कलेतनं निर्माण होणारा तो प्रकाश आहे, त्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात. बार्डोच्या सर्व टीमचे मी परत एकदा अभिनंदन करतो आणि एक सांगू इच्छितो की 41 चित्रपट त्यासाठी आपण 2 मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया. निदान झालं त्या परिवाराबरोबर सगळ्यांची समान संवेदना, अशा या वातावरणामध्ये आपण एकत्रित आता आहोत. आणि म्हणून विचारपूर्वक एक सांगता सोहळा सुद्धा होता, तो आपण या ठिकाणी केला नाही, तो त्या ठिकाणी कॅन्सल केला. त्या संबंधित असलेले सर्व कार्यक्रम हे आपण रद्द केले. किंबहुना उद्याला जो आपला राज्यस्तरीय 60वा पुरस्कार सोहळा आणि विविध त्या ठिकाणी राज्य सरकारचे असलेले पुरस्कार, याला सुद्धा आपण त्या ठिकाणी रद्द करून पुढे ढकललंय. आणि म्हणून त्याच भावना आपल्या तऱ्हेच्या आहेत. पण तरी आज आम्ही सगळे इथे आलो ते समस्त मराठी रसिकांचे, चित्रपट प्रेमींचे आणि महाराष्ट्राचे धन्यवाद द्यायला त्या ठिकाणी आलेलो आहोत. कारण पुरुषोत्तमजी तुम्ही इथे आहात, भोसे पाटील मॅडम आपण आहात, जॉईंट एमडी आहेत, सर्व मिनलताई आहेत. हा विचार ज्यावेळेला आम्ही केला की असा एक चित्रपट महोत्सव करावा आणि त्याचा दर्जा सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचाच असला पाहिजे. आपल्या मराठी सिनेमांची ओळख तर सर्वदूर आहे, त्याला अजूनचा प्लॅटफॉर्म, अजूनचा प्रचार प्रसार, त्या दर्जाला अजून आपण आपल्या बाळासारखं त्याच्यावर पाठीवर हात फिरवणं, हे काम करणं सरकारचं आहे. आणि म्हणून त्या कल्पनेने याचं नियोजन केलं. आणि मला मुद्दामून ही जी मंचावरची सगळी मंडळी आहेत ना, यांचं तोंड भरून कौतुक करायचंय. मॅडम तुमचं, विशेषतः जॉईंट एमडी तुमचं, पुरुषोत्तमजी सर्वांचं, आणि बॅकस्टेजला पण काम करणारी मोठी टीम आहे. कारण आम्ही ठरवलं पण एका मागोमाग एक कार्यक्रम चालू होते. होईल का, नीट होईल का, प्रतिसाद कसा मिळेल, होय सुधारणेला वाव आहे. जरूर आम्ही अजून यात सुधार करू, चांगला सुधार करू. आणि तोही दिवस दूर नाही की असाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मराठी चित्रपट घेऊन विदेशामध्ये सुद्धा चित्रपट महोत्सव करू, मराठीचाच.
कारण आहेच आमच्या मराठीमध्ये आणि मराठी सिनेमा संवेदनशीलता, सृजनशीलता या तेवढी ताकद आहेच. आणि त्यामुळे भाषा आमच्यासाठी वादाचा विषय नाही, भाषा आमच्यासाठी संवादाचं माध्यम आहे आणि ते आम्ही घेऊन जाऊच. पण आज या ठिकाणी जर मी आलो नसतो आणि आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन नसतं केलं तर मी माझ्या कर्तव्याला मुकलो असतो. म्हणून मी आज मुद्दामून बाकी सगळे सोहळे आपण त्यातले रद्द केले असून सुद्धा या धन्यवाद, अभिनंदन, कौतुक यासाठी मी आलो. आणि बरोबरीने जो प्रतिसाद मिळाला तो प्रतिसाद सुद्धा अतुलनीय आहे. आम्हाला कल्पनेच्या पलीकडचा प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला आहे. तुमचंही मनापासून धन्यवाद. आणि केवळ चित्रपट पाहण्यापुरता नाही, चर्चा, संवाद, कलादालन, परिसंवाद या सगळ्यात प्रतिसाद मिळालाय. विनंती एवढीच करीन, जर आवडलंय सगळं तर माध्यमांमध्ये, सामाजिक माध्यमांवर व्यक्त व्हा, याबद्दल बोला, फोटो टाका, वाटतं ते चांगलं एखादं सुचवायचं असेल पण सुचवा. कारण समाज माध्यमांची ताकद ही काही त्याला परिसीमा शहराची आणि राज्याची नाहीये, ती पूर्ण विश्वात गुंजणारी आहे. आणि म्हणून वाटतच असेल तर जरूर चांगलं आणि सूचनात्मक तुम्हाला आवडेल त्या मराठीत तर लिहाच, पण आवडेल त्या भाषेत जगालाही सांगण्याचा प्रयत्न कराल ना, एवढीच विनंती करतो. आणि जो सिनेमा चालू आहे त्यामध्ये खंड मी पाडत नाही. या सर्व चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, त्यांची पूर्ण टीम, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि यापेक्षा पुढच्या वर्षी अजून दर्जेदार, बहारदार, सुबकदार, नक्षीदार, अजून काय दार असेल ते अशा स्वरूपातच येऊ. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मंत्री महोदय. सर आभार. सर 21 तारखेला पहिला चित्रपट एप्रिलमध्ये दाखवला, त्या दिवशी सुद्धा सभागृह असंच भरलेलं होतं आणि आजच्या शेवटच्या चित्रपटालाही सभागृह असंच तुडुंब भरलेला आहे. इतका प्रचंड आणि उदंड प्रतिसाद मिळाला. 6000 पेक्षा जास्त रसिकांनी ऑनलाईन नोंदणी केली आणि 4000 पेक्षा जास्त रसिकांनी प्रत्यक्ष याला भेट दिली. मला एक सहकारी सांगत होते की 55 त्यांनी चित्रपट फेस्टिवल केले, तथापि एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला पहिलाच फेस्टिवल आहे. एवढं भव्य स्वप्न सर शेलार सरांमुळे आम्ही पाहू शकलो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि एवढं मोठ्या प्रमाणामध्ये हा फेस्टिवल झाला. खारगे सर, ACS खारगे सर, स्वाती मसे पाटील मॅडम, बेर्डे सर आणि जोगळेकर मॅडम यांच्या सहकार्यामुळे, पु ल देशपांडे अकादमीमुळे हा एवढा मोठा सोहळा इथे होऊ शकला. असं सहकार्य पुढच्या काळातही लाभेल आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली असे सुंदर आणि चांगले कार्यक्रम करू. खूप छान परिसंवाद झाले आणि अशाच प्रकारे मराठी चित्रपटाला चांगले दिवस येतील असं आता पॉझिटिव्ह सगळ्यांना वाटू लागलं. हे याचं फलनिष्पत्ती म्हणावी लागेल. सरांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार, धन्यवाद. आणि रसिकांचे पुन्हा आभार, धन्यवाद. रंगमंच